नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 8. दुःखातच सुख आहे. 3. कष्टाचे दिवस आले असता सर्व काही देवाच्या इच्छेनुसार घडते, हे गुरुवाक्य क्षणभरही विसरता कामा नये. यातही काही देवाचा उद्देश असावा असे म्हणून किंचित देखील कसूर न करता एकनिष्ठेने देवाची आराधना करण्याकडे आपण लक्ष पुरवावे. संसारबद्ध माणसाला देवाकडे वळवायला दुःख हेच प्रथम कारणीभूत होते. राबल्याशिवाय जसा पैसा मिळत नाही, त्याप्रमाणे कष्ट भोगल्याशिवाय सुख मिळत नाही. 4. एखाद्या पेटीत धन घालून पुरून ठेवलेले असेल तर ते हस्तगत करण्यासाठी प्रथम आपण त्याच्यावरची माती खणून काढतो. पेटी उचलण्यापूर्वी चहूकडची माती हळूच बाजूला सारतो. त्याप्रमाणे हृदयात असलेले आत्मधन हस्तगत होण्यासाठी मनुष्यावर आपत्तीवर आपत्ती येणे जरूर आहे. त्यामुळे सोसावा लागणारा त्रास असह्य होऊन तो सहजच आत्मनिरीक्षणास प्रवृत्त होतो. जेव्हा निर्विकार होऊन आत्मचिंतन करू लागतो तेव्हा त्याला आत्मस्वरूपाचे दर्शन होते. याकरिता कष्ट भोगणे ही तपश्चर्या असे शहाणे लोक समजतात. 5. सोने जसे तापविल तितके चोख होते, तद्वत अधिकाधिक दुःख भोगलेल्या माणसाच्या अंगीच परमपवित्रता येते. 6. मूर्ती तयार झाल्यावर तिच्याकडे सारखे पाहत बसावे असे वाटते, पण ते रूप प्राप्त होईपर्यंत दगडाला किती कष्ट सोसावे लागतात. साखर दिसायला सुंदर दिसते, पण साखरेचे रूप प्राप्त होईपर्यंत उसाच्या रसाला किती कष्ट सोसावे लागले असतील. याबद्दल थोडा विचार केला असता कष्ट भोगण्यापासून विशेष काहीतरी फायदा आहे हे कळून येते. मुशीत घातलेले सोने जसे तेजस्वी होते, त्याप्रमाणे कष्ट भोगलेला माणूस दैवी गुण संपन्न होतो. 7. अहिल्या, सीता, द्रौपदी, तारामती, मंदोदरी, दमयंती यांना थोडे दुःख भोगावे लागले काय? त्यांनी आपले सत्व न सोडता दुःखाचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले, म्हणून तर त्यांची कीर्ती अजरामर झाली. 8. सुख व दुःख या दोन्ही वेळेपैकी कोणत्या प्रसंगी मनुष्य कसा काय वागतो त्याची देव नेहमी परीक्षा पाहत असतो. आपत्तीत जो हसत असतो तो देवाला आवडतो. पांडवांवर एकामागून एक असे कितीतरी दुःखाचे डोंगर कोसळले, तरी ते कधी हताश होऊन बसले नाहीत. वनवासात सर्व तऱ्हेचे दुःख भोगण्याची जरी त्यांच्यावर पाळी आली तरी ते कधी दुःखी झाले नाहीत. श्रीकृष्ण हा साक्षात परमेश्वर आपला पाठीराखा आहे, या श्रद्धेच्या जोरावर त्यांनी साऱ्या आपत्ती धैर्याने सहन केल्या. 9. जो भक्त असतो तो सुखापेक्षा दुःख, जननापेक्षा मरण, आरोग्यापेक्षा दुखणे, लग्नघरापेक्षा सुतकाचे घर चांगले असे समजतो. देवाप्रित्यर्थ काया वाचा मन झिजवीत असता कितीही कष्टाचे प्रसंग आले तरी माझे कष्ट पुरे कर असे म्हणण्यापेक्षा देवा तुझे पाय मला कधीच अंतर देऊ नको असे तो म्हणतो. कुंतीने कृष्णाजवळ तू मला सतत दुःखी ठेव असे जे मागितले त्याचे कारण पण हेच होय. 10. जमीन चांगली कसली गेल्यावरच जसे तेथे उत्तम पीक येते, तद्वत दुःखाने अंतर चांगले कसले गेल्यावरच त्यापासून निजसुखाचे पीक येते आणि त्यावरच ती व्यक्ती असंख्य लोकांना सुखी करण्यास समर्थ होते. 11. नामदेव, तुकाराम
ज्ञानदेव, एकनाथ, नानक, महावीर, गौतम बुद्ध, झरतुष्ट्र, बसवेश्वर, महम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, कबीरदास, तुलसीदास, पुरंदरदास, कनकदास, चैतन्य महाप्रभू इत्यादी जे महात्मे होऊन गेले, त्यांनी नाना प्रकारचे कष्ट सोसल्यावरच त्यास संत पदवी प्राप्त झाली. त्याचप्रमाणे मुक्ताबाई, मीराबाई, सखुमाई, बहिणाबाई, जनाबाई, आवडाबाई, कान्होपात्रा, अक्क महादेवी, हेमरेड्डी, मल्लम्मा या सर्वांनी अपरिमित कष्ट सोसले म्हणून तर त्या पुराणप्रसिद्ध झाल्या. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.